घर आहे म्हणजे आपल्या इथं वरती बघा, आणि रोड पण आपल्या घराजवळच येतो. तर चला जाकादेवीला चाललो. मागच्या वेळेला आईला घेऊन गेलो होतो, आता आईला घेऊन चाललो आहे बघा. वाघ वगैरे लावला ना, बांधून घेतला नाही. सावकाश जाऊ आपण. मच्छी भेटली तर बघूया, नाही तर मग परत येऊ रिटर्न. वडापाव खाणार आहे. चला म्हणजे गमते जमते होत राहतील. जाऊया आपण बाजारात, बघूया. बाजार म्हणजे बाजारपेठेत जायचं जाकादेवीत मच्छी बघायला. चला मच्छी घ्यायला काय आहे बरं. हां तुमची मच्छी अशी दाखवली. मच्छी स्वस्त आहे, स्वस्त नाही, महाग झाले. इकडं मच्छी मार्केट आहे, जास्त मच्छी नाही आहे. जाकादेवीमध्ये आला आता. इकडे कधी पण नवीन असे ना मंडई, इकडे बालूमामा नवीन हॉटेल इथं ओपन झालं आहे. म्हणजे जे आपण मासेबाला जातो ना, त्यांच्याच भावाचं इकडे नवीन हॉटेल सुरू झालं आहे. छान असतं जेवण नाश्ता वगैरे. कधी आला तर नक्की विजिट करा. समोरचं इकडं खाली हॉटेल श्री बालूमामा. आजीबाई गेले, लेट दिलं की बार्गेनिंग करतात, आमच्यासारख्यांना गंडवतात. पण मच्छी आता महागच आहे. हां नाही, तिच्या पसंत नाही वाटतं. नाही पसंत नाही. हां का काय जाऊन येऊया मग. हां तू इथं जा, मी येता खाली. कुठं एक झाडू पण आणायची आहे. मोबाईल आणला तर भेटशील कुठं. हां कुठं भेटशील कुठं. त्या सुट्टावाल्याची सगळं हां येता मी पटकन. नोकच जा. दुसरं काहीतरी घ्यायचं आहे तिला. मच्छी तर पसंत नाही आले. झोपावी रत्नागिरी. वातावरण बा काय झालं आहे ते. चला खाली बस स्टँड आहे तिकडं. मंडळी जाकादेवीतून आजीला घरी सोडून गेलो होतो, आणि तिनं मच्छी कुठली आणला नव्हती. कुठली मच्छी आणलीस आहे. हलवा मच्छी आणला. किती आणलीस. काय माहिती हलवा मच्छी कोणाला माहिती आहे का. आणि काला असतो काला. किती आणलीस. 2 आणले. 2च आणला. आमचा उद्या उपवास आहे. किती रुपयाला भेटले 2. 100 रुपयाला. 100ला 2. मग हां 100ला 2 भेटले. हलवा मासा आणला म्हणजे 100ला 2. आणि 50 रुपयाचा ना 2. 50ला 2. 100 रुपयाचा 4. हां 50चे 2 आणला. आणि म्हणजे जाकादेवीतून हलवा मच्छी आणला त्यानं, आणि आईन शिजवला ना. हे बघा हलवा मच्छी शिजते. इकडं गॅस आपला चुलीवर ते शिजवतो आहे मच्छी वगैरे. त्यामुळे दाखवतो तुम्हाला. हे बघा कसं पीस आहेत ते. शिजते मच्छी मस्तपैकी. झाल्यानंतर मग आपण जेवायला घेऊ, दाखवेन तुम्हाला. इकडं बघा मंडळी, मैत्रीण आलेला आहे म्हाताऱ्याची. बऱ्याच दिवसानंतर वरती. आधीमध्ये येतच असते ती दुपारची. आता वाजलेत 12:30, आणि इकडं आयस तोंडली कापते. काय मिळेल एकसारखी. एकदा तांदूळ नीट करते, एकदा काय तेंडली कापते, एकदा काय हे केलं नाही. हे बोलल्यावर बबडे बोलायला होतं काय खाल्ल्यावर. हां माहिती आहे का आराम करताय. म्हातारी पान खाते आहे गपचूप. पाऊस येईल म्हातारी. पाऊस कधी येईल. पाऊस काय आता कधी महिने लागतो का 2 महिने लागतो, काय माहिती. येईल काय पण यावर्षी. येईल. हां येईल नक्की. नाला तर येईल. फिरलं आहे ना. हां तेंडली कापते भाजीला. आज नाही तेंडल्याची भाजी करणार, कारण आज रविवार. उद्यासाठी. वातावरण बघा आज. मग असे कालोख केला नव्हता, म्हटलं पाऊस पडेल, पण नाही. आजला पडेल काय पाऊस. आज पडेल, संध्याकाळी पडेल ना थोडासा तरी. शेड झोपला दे. उठा म्हणजे जेवणाचा टाइम झाला. हे बघा हलवा मासा मस्तपैकी रसा आणि मच्छी इथं झालेली आहे, आणि इकडं भाकरी आहे, भात आहे.
समोरचा व्ह्यू इथं तर आपण जेवताना मी इथंच जेवतो दुपारचा मस्तपैकी समोरचा नजारा. आज तर पाऊस नाहीच आहे, आज पण नाही पाऊस, आज तर काय आज पण नाही पाऊस. इकडं आजी आणि आई पण जेवायला बसलेत. आम्ही इथंच हे बघा इथंच जेवतो आम्ही बाहेर बसून. 3 टकली एकत्र बसून इथं जेवतो आम्ही. हे बघा बबलू आहे इथं बिया खातो आहे गऱ्याच्या. या मस्त की तिकडे ती भाकरी आहे ना माणसाच्या भाईसोबत खाते भाकरी. या या बिया मागतोय आणि माशाची भात मागतोय. ओ काय पाहिजे, काय खाणार बोल. गऱ्याची बी पाहिजे की मासा पाहिजे? हां मजा आहे त्याची आज. एकदा तिकडे एकदा इकडे. तिथं गऱ्याच्या बिया भेटतात, इकडं मच्छी. या जेवायला मंडळी मस्तपैकी. मस्त घराच्या समोर असं अंगणात बसून जेवण्याची मजाच काय शिवगी आहे खरंच. हे बघा संध्याकाळी खळं सारवायला या. खलं पण सारवायचं आहे. हे बघा हे आमचं हे खलं हे सारवायचं आहे. या जेवूया नंतर मग बोलू जेवण. मसाला ना ढोम्या नाही पण याला करलेला जी चव आहे ना आता येतच ना. कुठल्या परवाचं पण ते त्याला चांगली चव होती. तो अंदाज हां त्याला बैराम बैरामला कुठल्या परवाच्या मसाला खा कुठल्या तो जंगा जाणार होता मोठा होता भरलेला होता तेव्हा तर काहीच म्हणत कुठल्या बांधल्या परत कुठले दिली काय आपणार संध्याकाळी पडेल वाटते. रविवारी आईला देणार की नाही जराशी जा. आई गेली पण आता कुठं आहे रे हा पण तसंच टाकतो नाही काटा आहे. बाजूला काटा असतात मध्ये मास आहे नको घेतला ते चांगलं आहे का? दुसरं लहान असतात असलं मासाला एवढे बारीक खवला असतात तर पण मस्त चवीला आहे. नाही तांबूच्या पैसे बोटीवर चांगले भेटतात मासे. मंडळी संध्याकाळचे 5 वाजलेत. थोडाफार कालोख केला नाही पावसानं, कोसलेलं काय माहीत नाही. पण आज असं वाटतं की पाऊस येईल संध्याकाळी. काय सांगू शकणार नाही, कधी येतो धरतो पण उडतो पण. तर 5 वाजलं की आपलं सगळ्यांच्या पोरांचं एकच, खाली मैदानात यायचं खेळायला. तर चला आपण पण मैदानाचा ताबा घेऊया आज. हे रोजच असतं आपलं. आणि आज काय जणांची राखण आहे त्याच्यामुळे काय सगळी पुरे येणार नाहीत. आज रविवार आहे मस्तपैकी. सकाळचा व्हिडिओ बघितला असेल तुम्ही, आपला याचा होता गरे फणसाची भाजी. आता आपण खाली जाऊया मैदानात खेळायला. वातावरण बघा झालं आहे थोडंफार, बघू आता काय करतोय. कालोख दिसतंय. कशी मस्त ओरडतात आमच्याकडे. सकाळचं तर एकदम भारी वातावरण असतं. ही बाऊल भरते इकडे उपलेट फुटते, पण यावर्षी काय नाही. गेल्या वेळेला इकडं उपलेट फुटली होती. पोरं बघा सगळी पोरं आज येणार माझं राखण आहे त्याच्यामुळे थोडीच पोरं येतील. चला 1-2 डाव काय होतील ते खेळूया मग घरी जाऊ. मंडळी कालचा व्हिडिओ आज संपवतो आहे. जरा छोटासाच व्हिडिओ आहे कारण अर्धे फुटेज डिलीट करता डिलीटच झाले. इथून आम्ही सुरुवात केली तिथून. आणि वातावरण मग रात्री पाऊस पडला. काल रविवार होता आणि पाऊस पडला, जरा जमीन ओली झाली रात्री थोडासा 12 वाजता. बाकी ठिकाणी बराच पाऊस पडला असं बोलतात सगळीकडे, काय माहीत नाही मला पण एवढा. पण आमच्याकडे रात्री 12 वाजता पाऊस पडला थोडा तरी.
मिनी भिजवण्यापुरती एक शिपणं केला. आता इकडे ह्या साईडला धरला होता तर आपण उडाला, धरतो आणि उडतो. चला, हा व्हिडिओ थांबवणार आहे. व्हिडिओ छोटाच आहे म्हणजे छोटे छोटे व्हिडिओ येतील गावचे आठवण करून देते. आपला आज मित्र येतो आहे कणकवलीवरून, तर त्या आणायला झालो आहे. आता थोड्या वेळानं रेल्वे स्टेशनला जाणार आहे. तर बघूया पुढचा व्हिडिओ कसा होतो. त्याला आहे ना आपल्याकडे गणपतीपुळे वगैरे फिरायचं आणि तो पहिल्यांदाच येणार आहे इकडं. त्याच्यामुळे मग त्यानं मला कॉन्टॅक्ट केला, बोलतो यायचं आहे तुझ्या इकडं गावी फिरायला. तर म्हटलं ये फिरूया आपण. तर त्याला पुण्यात वगैरे न्यायचं आहे गणपतीपुळ्याला दर्शन करायला बाप्पाचं. आणि मग बघू, आज नाहीच जमणार कारण दिवस असाच जाईल आज. तर इकडं गावीच त्याला फिरून जरा वाढेत. त्याच्यानंतर मग उद्या मंगळवार आहे, तर मंगळवारी आपण जाऊ गणपती बाप्पाच्या दर्शनाला गणपतीपुळ्यात. तुम्हाला पण घेऊन जासोबत. पाऊस असलं तर आपलं रेनकोट आता बघायला लागेल. ठेवला नाही बोलते, मग होईल की नाही ते आता बघू. का उंदरान खाल्ला नाही तर संध्याकाळी बघीन आल्यावरती. आता पाऊस वाटत नाही, गाडी इथं खालीच आहे. इथं सपार बनता बनता राहिलं आहे, अजून बनवायचं आहे. पण एक छत्री घेऊन जातो, असं पाऊस आला तर काय करू, मोबाईल वगैरे भिजते. या आजीबाईला काय चेन पडत नाही. थोडासा पाऊस लागला ती परत आले खातायला, काय तर पान खाते वरचे पत नाही. आई छत्री दे ना एक बारकी, मोठी नको. आला बिला तर तेवढ्यात. कुठे गेली बारकी, छत्री ठेवला नाही बघ जरा. याला छत्री देस ग, तू परत पिशवीत नेलीस ती कुठं आहे? तू कुठं जातेस आहे? मी कुठं जाऊ, मी तर तू शाळेत कुठं होता. खते इथं इथं आहे कुलीस चुकीचा टाकला ना. शेण पण आता बैल नाही भेटत, त्यात बैल नाही कोणाची, त्याच्यामुळे शेण पण भेटत नाही. दुसरीकडून आणायला लागतं शेण सारवण्यासाठी. काल आणलं नव्हतं, हे सारवलं. काय बॅगेत आहे, बॅगेत आहे काय ते असणार. सोड. हां नाही बॅग नको, छत्री घेऊन जातो फक्त. आला तर तेवढ्यात. नको नको चल, फोन करतो तुला. तुझा वागल घेऊन जाऊ काय लावायला तुझा गाडीवर. यार पडली आहे ना. चल तर मंडळी, हा व्हिडिओ इथे थांबवतो. छोटासा व्हिडिओ, कालचा आणि आजचा व्हिडिओ थोडासा मिक्स करून म्हटलं व्हिडिओ संपूया. ते व्हिडिओ कसे वाटतात गावाचे कमेंट करून नक्की सांगा. आपलं काय असंच असतं, ठरवून काय नसतं, अचानक व्हायला सगळं. तर चला हा व्हिडिओ थांबवतो. टाटा बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत त्याला गेलो कोकण करायचे केसात स्वर्गनगरी कोकणातून घर बसला कोकण दर्शन. चला टाटा बाय बाय.